नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करण्यास नम्र विनंती आहे। चला तर बघू नवीन काय विशेष। SBI योजना पैशाची गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी विविध बँकांनी अनेक योजना सुरू केल्या आहेत। या योजनांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना चांगला फायदा होत आहे। स्टेट बँक ऑफ इंडियाची अशीच एक योजना आहे। या योजनेचा नागरिकांना चांगला फायदा होत आहे। अमृत कलश FD योजना, SBI अमृत कलश FD स्कीम असे या योजनेचे नाव आहे। 400 दिवसांच्या गुंतवणुकीवर या योजनेवर 7.60% व्याज मिळत आहे। जाणून घेऊयात या योजनेबद्दल सविस्तर माहिती। SBI ने ग्राहकांसाठी अमृत कलश FD योजना सुरू केली आहे। या योजनेचा गुंतवणूकदारांना चांगला लाभ मिळत आहे। या योजनेत गुंतवणूक केल्यास कोणताही धोका होत नाही। आपली ठेव सुरक्षित राहते, तसेच चांगला परतावाही मिळतो। त्यामुळे या योजनेत गुंतवणूक करणे लोकांना फायद्याचे ठरत आहे। तुम्ही अमृत कलश FD योजनेत 400 दिवस गुंतवणूक करून 7.60% व्याजदर मिळवू शकता। ग्राहकांमध्ये ही योजना खूप लोकप्रिय होत असल्याचे पाहायला मिळत आहे। गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2024 अशी आहे। दरम्यान तुम्हाला तर अमृत कलश FD योजनेमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही करू शकता। या योजनेत गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख ही 31 मार्च 2024 होती। मात्र आता बँकेने यामध्ये मुदतवाढ दिली आहे। बँकेने या योजनेला 1 एप्रिल पासून ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत या योजनेत आता गुंतवणूक करता येणार आहे। ही योजना एप्रिल 2023 मध्ये सुरू करण्यात आली होती। आतापर्यंत या योजनेचा कालावधी 4 वेळा वाढवण्यात आला आहे। दरम्यान ज्यांना गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी आणखी 6 महिने शिल्लक आहे। ज्येष्ठ नागरिकांना 7.60% व्याजदर। तुम्ही जर SBIच्या अमृत कलश योजनेत पैशाची गुंतवणूक केली तर 19 वर्षाच्या वरील सामान्य गुंतवणूकदारांना 400 दिवसांच्या कालावधीसाठी 7.10% व्याजदर मिळतो। 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना 7.60% व्याजदर मिळत आहे। तुम्ही या योजनेत जास्तीत जास्त 2 कोटी रुपयांची गुंतवणूक करू शकता। दरम्यान तुम्हाला जर या योजनेत मुदतीच्या आधी पैसे काढायचे असतील तरी देखील तुम्ही पैसे काढू शकता। अशी तरतूद या योजनेत करण्यात आली आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे बँकेत खाते असणे गरजेचे आहे। खाते उघडण्यासाठी आधार कार्ड, वयाचा दाखला, उत्पन्नाचा पुरावा, मोबाईल क्रमांक, फोटो आणि ईमेल ID गरजेचा आहे। अर्ज करण्यासाठी तुम्ही बँकेत जाऊ शकता किंवा ऑनलाईनही अर्ज करू शकता। अशीच नवनवीन माहिती मिळवण्याकरिता कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करावे ही नम्र विनंती। धन्यवाद।